राहुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिकांना गाळा मिश्रित आणि अपुऱ्या दाबानं दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठ्याची मागणी जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अभिजित हराळ यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। राहुरीमध्ये शहरातील अनेक भागात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ आढळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत असून दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे। मुळा धरणातून राहुरी नगर परिषदेसह देवळाली प्रवरा नगर परिषद, अहिल्यानगर महानगरपालिका तसेच इतर गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत। मात्र इतर ठिकाणी सुरळीत आणि तुलनेनं शुद्ध पाणीपुरवठा होत असताना शहरातील नागरिकांना गाळमिश्रित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नगरसेवकांकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दुसरीकडे विरोधी भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला थेट इशारा देत 2 दिवसात शुद्ध आणि पूर्ण दाबानं नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली। राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, विरोधी गटनेते राजेंद्र उंडे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, सचिन भोंगळ, अमोल काशीत, अजित डावखर, गणेश खैरे, सतीश फुलसौंदर, सुनील पवार, सचिन मेहत्रे, संतोष वर्षिनकर आदी उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।